हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th चॅप्टर मेन्सुरेशन मधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फियर, अ सिलेंडर अँड अ कोन इज शोन. फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. आता आपल्याला इथे मध्ये एक टॉय दिसत आहे. हे टॉय हेमिस्फियर, सिलेंडर आणि कोन याच्यापासून तयार झालेला आपल्याला दिसत आहे आणि आपल्याला या टॉयचा टोटल एरिया फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोनची रेडियस दिलेली आहे. रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर आणि या कोनची ही परपेंडिक्युलर हाईट आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर. आता हा जो सिलेंडरिकल पार्ट आहे, या सिलेंडरिकल पार्टची आपल्याला हाईट दिलेली आहे 40 सेंटीमीटर आणि आपल्याला या टॉयचा टोटल एरिया फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे जे हेमिस्फियर आहे याचा फक्त आपल्याला काय दिसतो आहे? कर्व्ड सरफेस दिसतो आहे. याचा जो सर्क्युलर सरफेस असणार आहे, हा सर्क्युलर सरफेस या टॉयच्या आतमध्ये सिलेंडरमध्ये फिट केलेला आहे. त्याचप्रमाणे येथे सिलेंडरचा, त्याचप्रमाणे या ठिकाणी कोनचा जो बेस आहे, कोनचा जो सर्क्युलर सरफेस आहे, सर्क्युलर बेस आहे, तो काय केलेला आहे? या सिलेंडरिकल पार्टमध्ये फिट केलेला आहे आणि हे टॉय तयार केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला फक्त काय दिसतोय? हेमिस्फियरचा हा कर्व्ड सरफेस, सिलेंडरचा कर्व्ड सरफेस आणि कोनचा कर्व्ड सरफेस दिसतो आहे आणि सर्क्युलर सरफेस काय झालेला आहे? हा टॉय तयार करताना आतल्या बाजूला गेलेला आहे. म्हणजेच हा जो हेमिस्फियर आहे याचा जो हा सर्क्युलर सरफेस आहे तो टॉय तयार करताना हा आतमध्ये फिट केलेला आहे आणि हा जो कोनिकल पार्ट आहे याचा जो सर्क्युलर सरफेस आहे तो पण काय केलेला आहे? टॉय तयार करताना या सिलेंडरिकल पार्टच्या आतमध्ये फिट केलेला आहे. म्हणजेच हा आपल्याला आता काय दिसतो आहे? हेमिस्फियरचा कर्व्ड सरफेस, हा सिलेंडरचा कर्व्ड सरफेस आणि हा कोनचा कर्व्ड सरफेस. मग आपल्याला टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी काय करावं लागेल? हेमिस्फियरचा कर्व्ड सरफेस प्लस सिलेंडरचा कर्व्ड सरफेस प्लस कोनचा कर्व्ड सरफेस घ्यावा लागेल. म्हणजेच आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय मिळेल. म्हणजेच या तिन्हीचा कर्व्ड सरफेस एरिया काढून त्याची ॲडिशन करावी लागेल. आता हेमिस्फियरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? 2πr². त्यानंतर सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? 2πrh. आणि कोनचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? πrl. आता या तिन्हींचा जो बेस आहे तो काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता या ठिकाणी हेमिस्फियर या सिलेंडरिकल पार्टमध्ये फिट केलेला आहे आणि कोनिकल पार्ट पण या सिलेंडरिकल पार्टमध्ये फिट केलेला आहे. म्हणजेच या तिन्ही पार्ट्सचे जे बेस असणार आहेत ते काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. हेमिस्फियर, सिलेंडर आणि कोन या तिन्हीचे बेस काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. म्हणजेच हेमिस्फियरची रेडियस, कोनची रेडियस आणि या सिलेंडरची रेडियस काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता आपल्याला कोनची रेडियस दिलेली आहे 3 सेंटीमीटर. म्हणजेच हेमिस्फियर आणि सिलेंडरची रेडियस पण 3 सेंटीमीटर असणार आहे. आता या ठिकाणी हेमिस्फियरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी आपल्याला हेमिस्फियरची रेडियस माहिती आहे. आता सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी आपल्याला रेडियस माहिती आहे आणि हाईट पण आपल्याला दिलेली आहे 40 सेंटीमीटर. आणि कोनचा आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी आर आणि एलची व्हॅल्यू माहिती पाहिजे. आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, स्लॅन्ट हाईट आपल्याला दिलेली नाही, ती आपल्याला काढून घ्यावी लागेल. आता आपल्याला परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे आणि कोनची रेडियस पण दिलेली आहे. याच्यावरून आपण या कोनची स्लॅन्ट हाईट काढून घेऊ. त्यानंतर या तिन्ही फिगरचा कर्व्ड सरफेस एरिया काढून त्याची ॲडिशन करू, म्हणजे आपल्याला टोटल एरिया ऑफ द टॉय मिळेल. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता टॉय कशापासून तयार झालेला आहे? हेमिस्फियर, सिलेंडर आणि कोन. लिहून घेऊ आपण. A toy is made up of a hemisphere, a cylinder and a cone. They have equal bases. त्यांचे बेसिस इक्वल आहेत. They have equal bases. म्हणजेच या तिन्ही फिगरच्या रेडियस काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. Let their radii be r. आपण या तिन्ही फिगरची रेडियस आर कन्सिडर करू. देअरफॉर आर इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला? 3 सेंटीमीटर. तिन्हीची रेडियस काय असणार आहे? इक्वल असणार आहे. लेट द हाईट ऑफ द कोन बी h1. कोनची हाईट आपण h1 कन्सिडर करू, इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. अँड द हाईट ऑफ द सिलेंडर
सिलेंडरची हाईट आपण H2 कन्सिडर करू. किती दिलेले आहे पहा 40 सेंटीमीटर. आता आपण कोनची स्लांट हाईट काढून घेऊ. ही काय कोनची स्लांट हाईट. लेट द स्लांट हाईट ऑफ द कोन बी L. स्लांट हाईट आपण L कन्सिडर करू. आता स्लांट हाईट काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे. L = √r² + h². आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. r ची व्हॅल्यू किती आहे पहा. कोनची रेडियस किती आहे 3. 3चा स्क्वेअर प्लस h हाईट किती आहे कोनची 4 सेंटीमीटर. 4चा स्क्वेअर = 3चा स्क्वेअर किती येईल 9 प्लस 4चा स्क्वेअर 16 √9 + 16 25. Therefore L = 25चा स्क्वेअर रूट काय येईल 5. म्हणजेच आपल्याला स्लांट हाईट काय मिळाली 5 मिळाली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे. टोटल एरिया ऑफ द टॉय. या टॉयचा टोटल एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग काय करू आपण या तिन्ही फिगरचा कर्व्ड सरफेस एरियाची ॲडिशन करू. टोटल एरिया ऑफ द टॉय = कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. या कोनचा कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन = कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. हेमिस्फिअरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे 2πr² प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे 2πrh. सिलेंडरची हाईट आपण H2 कन्सिडर केलेली आहे 2πrh2 प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कोनचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे πrl. आता याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो πr आपण तिन्हीमधून कॉमन काढू शकतो. आता याच्यातून πr कॉमन काढल्यानंतर काय राहील पहा 2 आणि r² मधील 1r म्हणजेच 2r प्लस आता याच्यातील πr कॉमन काढल्यानंतर काय राहील 2 आणि हे H2 2 × H2 प्लस πrl मधील πr कॉमन काढल्यानंतर काय राहील L. पाय आपण आहे तसंच ठेवायचं आहे. पाय × r ची व्हॅल्यू रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर. या ठिकाणी किती येईल 3 प्लस 2 × H2. H2 म्हणजेच काय कन्सिडर केलेलं आहे आपण सिलेंडरची हाईट. किती आहे पहा सिलेंडरची हाईट 40 सेंटीमीटर म्हणजे 2 × 40 प्लस L म्हणजे स्लांट हाईट. स्लांट हाईट किती मिळाली आपल्याला 5. पाय × 3 ब्रॅकेट सॉल्व करू आपण. 2 3 = 6. येथे 2 × 40 2 × 40 प्लस 5 = पाय × 3 ब्रॅकेटमध्ये 6 प्लस 2 × 40 किती येईल 42 = 80 प्लस 5 पाय × 3 ब्रॅकेटमध्ये काय पहा 80 प्लस 5 85 प्लस 6 91 पाय × 3 × 91 किती येईल पहा 3 1 = 3 3 9 = 27 म्हणजेच आन्सर काय येईल आपलं 273 पाय. आपण काय फाइंड केलेलं आहे एरिया फाइंड केलेला आहे म्हणजे युनिट काय येईल या ठिकाणी सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला टोटल एरिया ऑफ द टॉय काय मिळाला 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आता एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला पायची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही या ठिकाणी पायची व्हॅल्यू यूज करून मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं आहे. आन्सर लिहू आपण. Therefore total area of the toy is 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.